आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आता शेगावात मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमेटेड असं वाहनतळ उभारण्यात आलंय। त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न मिटलेला आहे, नव्हे तर त्यांना आता त्याची भुरळ पडलेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांनी। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पार्किंग व्यवस्थेची सर्वत्र देशामध्ये चर्चा आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा प्रकारे ही शिस्तबद्ध हे जे वाहने आहे, इथे चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे। या संपूर्ण पार्किंग जे आहे ते आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे। एकूण या पार्किंगमध्ये 1000 जे चारचाकी वाहन आहे ते एक सोबत इथं पार्किंग होऊ शकतं आणि 1000 जवळपास दुचाकीसुद्धा इथं ठिकाणी हे करू शकता। आपण पाहू शकतो की ABCD अशा प्रकारचे हे लेन तयार करण्यात आलेले आहे। यामध्ये आधुनिक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये किती वाहनं या ठिकाणी बसू शकता, किती जागा इथं उपलब्ध आहे अशा प्रकारचं त्याच्यावर नोंद आपल्याला भावी भक्तांना दिसून येत आहे। संपूर्ण राज्यातून देशातून गजानन महाराजांच्या दर्शनाकरता भाविक येत असतात आणि या भाविकांच्या कुठेतरी पार्किंगची दुर्व्यवस्था होणे म्हणून हे संत गजानन महाराजांच्या संस्थांच्या वतीने ही पार्किंग व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे। आणि संपूर्ण जे वाहनं आहे हे या ठिकाणी दिवसभरामध्ये जवळपास 5000 वाहने इथे पार्किंग करता लागू शकतात अशा प्रकारची व्यवस्था मंदिराच्या वतीने करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशामधून जे भाविक भक्त येत असतात ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्किंगची त्यांच्याकरता ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे शिस्तबद्ध इथं वाहने आतमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतरच ते जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्या बोर्डावर किती वाहने इथे लागू शकतात याची अशी नोंद आपल्याला आधुनिक पद्धतीने दिसून येत आहे। आणि संपूर्ण जे आहे ते 12 एकरमध्ये जवळपास हे 12 एकरमध्ये जवळपास हे वाहने या ठिकाणी जी पार्किंग व्यवस्था आहे ते करण्यात आलेली आहे, जेणेकरून भाविक भक्तांची कुठेतरी गैरसोय होऊ नये याकरता ही आधुनिक पद्धतीने जी पार्किंग व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा।